मित्रांनो, परीक्षेत 80% मिळाले असं आपण म्हणतो किंवा दुकानात गेल्यावर 50% सूटची पाटी पाहतो. पण हा टक्केचा नेमका लोचा काय आहे? गणिताची ही भीती घालवायला आली आहे तुमची मराठी लेक्चरवाली. चला शेकडेवारीला करूया एकदम सोपं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता शेकडेवारी म्हणजेच काय? सोप्या भाषेत सांगायचं तर 100 पैकी किती? शेकडा म्हणजे 100. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीची तुलना 100शी करतो तेव्हा त्याला आपण शेकडेवारी असे म्हणतो. लक्षात आलं का? शेकडा म्हणजेच काय रे? 100. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारीसाठी एक तिरपी लाईन आणि हे दोन टिंब हे चिन्ह वापरतात. ह्यालाच टक्के किंवा शेकडेवारी असे आपण म्हणतो. आता बघा 50% म्हणजे किती? तर 50%. काय सांगितलं मी? 50 आणि टक्के. टक्के किंवा शेकडेवारी त्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. आता 50% म्हणजेच काय? तर 100 पैकी 50. लक्षात आलं का? 50% म्हणजेच काय? 100 पैकी 50. आणि हे जर अपूर्णांकात लिहायचं असेल तर कसं लिहिणार? तर ते लिहिणार अंशामध्ये 50 आणि छेदामध्ये 100. आता मग छेदामध्ये 100 का? कारण 100 पैकी किती? तर 100 पैकी 50. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा हे जे काही अपूर्णांकात लिहिले त्याचं एक उदाहरण समजावून घेऊया. बघा आता समजा तुम्हाला 5 पैकी 4 गुण मिळाले तर शेकडा किती? आता प्रश्न काय विचारला आहे? शेकडा आपल्याला काढायचा आहे. 5 पैकी 4 गुण. मग आता शेकडा म्हणजेच काय? तर आपल्याला काय करायचं आहे? ह्या दोघांचा छेद आपल्याला 100 करायचा आहे. म्हणजेच काय विचारले बघा की 5 पैकी तुला किती मार्क मिळालेत? 4. मग छेदामध्ये मला किती हवेत रे? 100. आता 100च का? तर शेकडा म्हणजेच काय रे? 100. आणि 100 पैकी तुला किती? ह्यासाठी आपण काय करतो रे? छेदामध्ये 100 करतो. मग आता बघा छेदामध्ये आहे 5. मला जर ते 100 करायचे असतील तर मला कोणत्या संख्येनं गुणावं लागेल? तर मला गुणावं लागेल 20नं. चला करूया. जसं मी छेदामध्ये 20नं गुणणार आहे तसंच मला अंशामध्ये सुद्धा काय करावं लागेल? 20नं गुणावं लागेल. म्हणून बघा 4 गुणिले 20 छेद 5 गुणिले 20. बघा आता ह्यांचा गुणाकार केला तर काय येणार आहे? बघा 4 दुने 8 आणि 4 गुणिले 0 0 छेद 5 दुने 10 आणि 5 गुणिले 0 0. आले का छेदामध्ये 100? म्हणजेच काय झाले बघा रे? 80 छेद 100. 100 पैकी मला 80% एवढे गुण मिळाले. 80% एवढे शेकडा आहे. लक्षात आलं का? जर 5 पैकी मला 4 गुण मिळत असतील तर 100 पैकी मला 80% एवढे गुण मिळाले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा हेच हे आपण पाहिलं अपूर्णांकामध्ये. पण हे जर आपल्या घरामध्ये असेल बघा रे, काही आईनं आपल्या काय केलेत रे? 100 पैकी 20 आंबे दिलेत. काय सांगितलं मी? 100 पैकी 20 आंबे दिले तर ते झाले 20%. आता पण जर 50 पैकी 10 दिले तर किती बरे? आता मी काय सांगितलं? 100 पैकी काय सांगितलं आहे? 100 पैकी किती दिले रे? 20. म्हणजेच काय होणार आहे? 20%. लक्षात आलं का? पण आता त्यांनी काय विचारले बघा? 50 पैकी किती दिलेत रे? 10. मग चला करूया. काय आहे? 50 पैकी किती दिलेत रे? 10. तर आता काय करावं लागेल? पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? छेद करावा लागेल 100. चला करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं? हे जे काही 50 आहे त्याला मी 2नं गुणलं तर छेदामध्ये 100 येतील. जी क्रिया मी छेदासाठी करणार आहे तीच मला अंशामध्ये करायची आहे. मग बघा रे 10 गुणिले 2 छेद 50 गुणिले 2 म्हणजेच काय येणार आहे बघा? 10 दुने 20 आणि 5 दुने 10 आणि 2 गुणिले 0 0. आलं का विद्यार्थी मित्रांनो लक्षात? आईने 100 पैकी 20 आंबे दिले आणि हे किती झाले रे? 20%. तर 50 पैकी जर 10 दिले तर ते सुद्धा किती झाले रे? 20%. म्हणजेच पुन्हा काय आलं रे? 20%. लक्षात आलं का? आता तुमच्यासाठी
एक प्रश्न. जर परीक्षेत तुम्हाला 600पैकी 450 गुण मिळाले तर तुमची टक्केवारी किती? उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया कुणाचं गणित पक्का आहे. तर मित्रांनो, शेकडेवारी म्हणजे 100चा हिशोब हे विसरू नका. गणित अवघड नसतं, फक्त ते समजून घेण्याची पद्धत सोपी असावी लागते. अशाच सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी आपल्या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, प्रगती करत राहा.